हॅलो 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 कैसा कविता हो सुपर करते सुपर हॅलो 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 राजेश बाबू
हे आलेशी दाखवा. काळी 4, काळी 5, काळी 6, पांढरी 7 तिकडे आहे बघ. हे उभे आयुष्यात काही करता आलं नाही तर नाव ठेवायचं नाही. हे सप्तस्वरांचं बादशाही तर नांदून गेलं. एक काळी एक सुटी भेटली. ए भेंडे अरे मोठ्या मोठ्या गार केल्या दमवतमध्ये. आणि तो नंबर दाखवून दिला. आज यांच्यासोबत अर्धा डझन. आज 14वी का 13वी का 14वी वारी आहे. सगळे हाऊसफुल. अरे त्याच्यामध्ये 2 प्रश्न फुटले. 7 जाऊन फेमस झाली. तुकाराम मुंडेंसारखा आज देशातला सर्वोच्च अधिकाऱ्याचा फोन आला कलगीधराच्या शाहिराला. दिसत प्राणी मित्रांनी आणलेला एखादा कुत्रा मित्र आहे असा चढवतो आज माझी आहे खूप आहे राहते. आपल्या सारखी बदबत कशी आहे. बाई असते म्हणून काय झालं किती बदबाच करायची. हा गडा भाऊ काय पण 2-3 कानसूनच देणार. काय बोलतो सच्चो. हा बारी टोपी गणपती बाप्पा मूर्ती. काल खंडाळ्यात आलो. तरात झाला जाता येताना जरा पाण्या पिण्याचं म्हणतात ना पाणी व्हायचं इकडं तिकडं होईल. काय दुसरं काय पाणी प्यालेलं नाही मी. ह्यात पाण्याचा गडबड पण काही नाही. पाणी होऊन जाईल राज या ठिकाणी. सलग दुसरं वर्ष हे 4 एकटायत बघा. बदाम इस्पिक किलवर चौकट. सुरेश मावले आमचं, संतोष वापर्डेकर, अशोक जोशी आणि संदेश मांडवकर. या दोघांनी खाली 2 एकर निवडलं. राजेश बुवाने विचारतो. गेल्या वर्षी पण आम्ही यंदा पण आणू आणि पुढच्या वर्षी हॅट्रिक पण आमचे. प्राणी मित्राने आमचा घटना. आणि ऐका आज आमचं शंकर भाऊ पण आलेला आहे. कुठं बसलंय इथं आहे. आज माझ्या तो प्रदीप साहेब या असल्या नोटा एकदम मी बघितलेल्या नव्हत्या एवढ्या. प्राणी मित्र ज्या मोठ्या जीवांवरती जे प्रेम केलं त्यांचे आशीर्वाद परत तसेच येतात. ते वाजत गाजत येतात. मुख्य जीव जे बोलत नाही त्यांच्यावरती लावलेला लोक, त्यांच्यावरती लावलेला लढा जो रिटर्न्स होतो तो असा वाजत गाजत येतो. तुमच्या आयुष्यात हे 4 एक्के आणि बाकीची मंडळी फक्त बघितल्याची बरकत कशी येते. तुऱ्याच्या साधा तुला शब्द तुम्हाला या ठिकाणी आयोजक प्राणी मित्र ग्रुप मुंबई आदरणीय संतोष वापर्डेकर माऊली आमचे वेळातले, सुरेश गोरे आमचे भाऊजी, संजय जोशी आहेत, संदेश पांडवकर आहेत आणि आमचा लक्षा झोरे. सर्वांना मनाचा मुजरा करून 2 वर्षानंतर आज बारीला आलेले आमचे आदरणीय सन्माननीय आमचे समाज नेते आणि उदय सामंत यांचे कट्टर समर्थक आणि खरा चाहता वर्ग जर असेल तर आमचे आदरणीय शंकर गोरे भाऊजी आणि बंधू पटेल भाऊ या ठिकाणी या ठिकाणी शाहीर सुका डायरे आमच्या तुऱ्याची शान आहे. राजापुरात आलेला आहे. दिलीप धुमाक आमच्या घराण्यातील शान भाऊ पवार यांची मंडळी आहे. मंडळी थोडस वक्त नाव घेतो नंतर उतरवतो. फक्त बघित राहायचा कसा सारखं सांगून झालं. संतोष कलामते माझे आमचे बसतात. जनार्दन रात्री आमचे शिष्य, विनायक धुपट माझा शिष्य, दिग्या भोर, निलेश वरक, आंबेड बुद्रुकचे प्रसाद आखाडे भाऊ आलेले आहेत. सुरेश भावदाने आमचे धंदे समर्थक, सिद्धेश उदयकर माझा मित्र, प्रतिस्पर्धी शाहीर आमचे वेदांत जाधव, आदेश बर्वे, शशिकांत मांडवे, दत्ताराम शिगम पडेलकर बुवांचे आमचे गुरुवारी. आमचे एक बहीण म्हणता येईल जी आपला एक व्यवसाय सुरू करत आहे एक नव्या पद्धतीने आणि खूप छान तिचं डोकं आहे. शाहिरांचं आमचं गाणं जे फेमस आहे कोकण एक नंबर किंवा आमचं गाण्याला कोणतं बांधायचं त्या गाण्याच्या टॅगलाईन घेऊन त्यांनी टी शर्ट छापलेत. तिथे अनेक लोकांनी ते घातलेले आहेत. त्या टी शर्टची क्वालिटी फार छान आहे आणि त्या भगिनीला तुम्ही सर्वांनी सहकार्य करा. आपली बहीण आहे आणि तिचं नाव आहे सरिता वेले आणि तिचा जो ब्रँड आहे त्याला कोकोस ब्रँड म्हणून आहे. तर इन्स्टाला ते पेज आहे त्यांचं सरिता वेले तर त्यांना आहे बघा. तुमचा काय नंबर पण घ्यायचा, नंबर सांगायचा तुमचा नंबर ह्याच्यात इन्स्टाला आहे ना, इन्स्टाला जायचं काय सांगायचं परंतु ऐका सरिता दीपक वेले, सरिता दीपक वेले सारीस कोको सॉन्ग पवतं बांधायचं, गाण्याला पवतं बांधायचं आणि मला 551 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, बरकत लाभो. थँक्यू सो मच. आणि
करा सुरुवात करावी. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता ही शारदा माता, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आणि तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वैचारिक वारसा ज्याने पुढे आणला ते शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांना नमस्कार करून वंदन करून माझ्या विवली गावची ग्रामदेवता आई नवलाई देवी यांची मालकी नाही देवी हरी मुदबा हरी गोगोबर यांच्या धनी जनाबली घेऊ चव्हाटा अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या अश्वाच्या टापाखाली पायथा घालून या मल्हारशाहीची जी मुहूर्तमय भोवली आणि जो दबदबा निर्माण केला त्या होळकर शाहीचे संस्थापक थोरले मल्हारबा होळकर इंग्रजांना 18 वेळेला पराभूत करून या हिंदुस्थानामध्ये सर्वात आधी स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर. महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी, या संतांच्या भूमीमध्ये संत बाळूमामा राजमाता हिंदवी होळकर यांना नमस्कार करून भोग आणि बाबूनगरे घराण्यातील भुवा शंकर यांचे नारायणराव यांचे बाबा राजाराम बबर विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य तुरेवाला शाही विकास दामोरे नवलाई देवी नाथ मंडळ विवेक खंडरवाड निर्मित शाखा जय बजरंगबली नाथ मंडळ पंधराचे कोणवाडी गेली 15हून अधिक वर्ष मला घोटला साजणारा माझा संदेश होते माझा सिद्धांत धारगोडे मी बोलता मला अजित हवा आणि बुलबुल आमचे साई माऊली सतीश साई माऊली आणि ऑक्टोपरला रोहित टिके आणि अनेक कार्यक्रम जो माझा आवाज पोहोचवला तो माझा राजू पटेल दादा सर्व जमानाचा मुद्रा करून माझ्या आजचे हुजूर रुक्माई प्राणी मित्र युथ सर्वांना मला समुद्र करून कार्यक्रमात सुरुवात होतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मंडळी या म्हणतात नमान केलं तर म्हणतात तुम्ही सामान गोंधळ राजेश एकमो हे सामान गोंधळ फुंडाले ना एक होता एक म्हणतात ना नाच म्हणतात फुटेला लावी 7:30 तासामध्ये त्याचा नाच फुटेला लागलेला आहे. 7:30 तासात त्याचा नाच फुटेला लागलाय. हे सामान गोंधळ म्हणजे घोषणा करून सांगत होते परत नाही बोलायचं. हा जेवढ्या लिमिटमध्ये मर्यादामध्ये तेवढंच बोलायचं. नमान आणि सामान हे जेव्हा जुळवतात नमनाला तुम्ही कधी नमन केलंय तुमच्या वारवटांमध्ये लुगडं लावलंय नमनात साडे लावले तर त्याला नमानाची किंमत कळेल. अहो दसऱ्याला नाच बंद होतो हे पोरांनो दसऱ्याला नाच बंद होतो हे 12 महिने नाच करतात हे नाही चालतात. विकास कामोडे जसं झालं की ही ढोलकी बांध म्हणजे तत्व आहे तत्व आहे. आणि 2500 रुपये लागले ते हेडा म्हणून लागले खुळा म्हणून लागले. विकास कामोडे बोलते भेंडे इतकं सबको बोलते हिशोब केलेला आहे रिझल्ट केलेला आहे निकाल दिलेला आहे आणि हे विकास कामोडे स्केल येतात इथं जाऊन दाखवायचं तुम्हाला ही स्केल गाठून दाखवायची मग मानला तुम्हाला स्तवन गातोय त्याच्या दिवशी
माऊली पिता बंधू सोयरा तुझी आमुचा निश्चय करा शरण तो जमी विघ्न भांड्याला हे दयानिधे श्री गजानना दोन 2023 ला एक गोष्टीची सुरुवात केली. 4 वर्ष झाली त्या गोष्टीला. तेव्हा सांगितलं होतं, सुरुवातीला सांगायची होती मंडळी, मी कमरेच्या खालचा एक शब्द बोलणार नाही, कुणाच्या घरापर्यंत जाणार नाही, आया बहिणींची मान खाली जाईल असा मी एकही शब्द गाणार नाही. त्यानंतर मी सांगायचो की माझी मुलगी अनेकदा माझे कार्यक्रम बघायला येते. तिच्या नजरेत जर तिचा बापाच्या मुखातून काही वाईट शब्द निघाला आणि तिला जर गिल्ट वाटलं, तर माझ्या लेकीसारखी ज्या काय आमच्या पोरी येतात, आमच्या बहिणी येतात, आमच्या आईशी येतात, त्या पण कोणाला तरी आया बहिणी आहेत, त्यांनाही कुठे गिल्ट वाटतं का म्हणे मी त्यांचा लेख म्हणून, त्यांचा भाऊ म्हणून या रंगमंचावरती तुऱ्याच्या साजामध्ये मी ते शब्द टाळण्याचा प्रयत्न करेन. आणि गेली 4 वर्ष हे वचन मी पाळत आलो. आणि आज कलगी तुऱ्याच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त 25 शो या नाट्यगृहामध्ये विकास लांबोरेचे लागले. एक शब्द तुऱ्याच्या खालचा बोलायची गरज नाही. आणि तुम्ही मला या सुरांवरून बोलता, या सुरांवरून बोलता, ह्याच्यात काहीतरी बदल करा बुवा, या सगळ्या गोष्टी. आणि तेव्हा विकास लांबोरे होणं किती महत्वाचं तुम्हाला कळेल. मी क्रेडिट नाही, पण हे दाखवून देणं गरजेचं आहे. कवच करतो तुमच्या चरणाशी लक्ष असावं. सदाराम कृपेची छाया तुमची प्रेमळ मजवर माया, सदाराम कृपेची छाया तुमची प्रेमळ मजवर माया, ध्यान लागो सद्गुरु पाया, ध्यान लागो सद्गुरु पाया, हो माझ्या गुरुराया भगवंता. जय जय रघुवीर समर्थ, हो माझ्या गुरुराया भगवंता. जय जय रघुवीर समर्थ. सदाराम कृपेची छाया तुमची प्रेमळ मजवर माया, सदाराम कृपेची छाया तुमची प्रेमळ मजवर माया, ध्यान लागो सद्गुरु पाया, ध्यान लागो सद्गुरु पाया, माझ्या गुरुराया भगवंता. जय रघुवीर समर्था, माझ्या गुरुराया भगवंता. जय जय रघुवीर समर्था. जन्माच्या पापातून मुक्तीच्या शापातून संसाराच्या भोगापातून सोडवया भवतापातून, जन्माच्या पापातून मुक्तीच्या शापातून संसाराच्या व्यापातून सोडवया भवतापातून. जरी चुकलो बसलो जाता, जरी चुकलो बसलो जाता, मार्ग दाखव मजला आता, जरी चुकलो बसलो जाता, मार्ग दाखव मजला आता, मार्ग दाखव मजला आता, तुमच्या चरणी प्रेम तो माता, माझ्या गुरुराया जय जय रघुवीर समर्था, माझ्या गुरुराया जय जय रघुवीर समर्था.
गुरुमधुराचा प्रभाव बदलून गेला स्वभाव गुरुकृपेने निभाव नाही कशाचा अभाव गुरुमंत्राचा प्रभाव बदलून गेला स्वभाव गुरुकृपेने निभाव नाही कशाचा अभाव तुझ माझा शक्ती दाता कृपावंत तू सुखदाता तुझ माझा शक्ती दाता कृपावंत तू सुखदाता अंग गुरुचरित्राची गाथा गातो गुरुचरित्राची गाथा माझ्या गुरुराया सदाराम तुझेची छाया तुमची प्रेमळ मजवर माया सदाराम तुझेची छाया तुमची प्रेमळ मजवर माया ध्यान लागो सद्गुरु पाया ध्यान लागो सद्गुरु पाया माझा गुरुराया हो माझ्या गुरुराया भगवंता जय जय रघुवीर बोल श्री गणपती गजानन देवी अखंड हरदासवरीचा अखंड बाबूरंगले घराण्याचा गणपती बाप्पा आपली बारी कितीला सुरू होती सवाल घेतो काय तो किती झाले साडेदोन ना अश्विन महादेव गाडे मुक्काम पोस्ट भेळ तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी गाडेवाडी 200 रुपयाचा पारितोषिक आहे आमचं भेळ गावातलं पडलेकर बुवा आमचा मित्रच आहे त्यांच्यासोबत आमची 7 तारखेला बारी आहे 6 सप्टेंबर गणपतीच्या आधी या अंगामध्ये शेवटची बारी ह्याच हल्ला असणार आहे यावा सगळी मजा असणार आहे फरमाईश चल ग ताई चल बहिणी माहेरी या कार्यक्रम आहे काय काय लोक या पण रत्नागिरी शिवसेना तालुका संघटक शंकर गोरे भाऊजी व बंडूशेठ पत्याने यांचा मित्र परिवार आणि प्रदीप गोरे दिनेश तेरे साई पावसकर विलास आखाडे पंकज सुर्वे वैभव वारिशे पक्या जांगळे आणि सर्व याचकडून रोख रक्कम 10,000 रुपयाचा पारितोषिक आले आहे
या बंधू पाट्याला आणले हे शंकर भाऊजी आणले माझ्या भाऊजी आणले आणि मला सांगता स्किल मध्ये का एक साडी दादा कितीला गायला मी आता आणि 5 भागला होता समितीत तुम्हाला होता आले बघा पैसे किती आवडलं पावता आई ऐकलेस ना तू या बुवाला ओळखतोस त्याला सांगून जा काकाला असं का बोलता म्हणून दुर्वांक गोविंद शिगम 100 मातोश्री म्हात्रे साहेब आले हे लोक म्हणजे पुढे आहे पुढे मला दिसतात म्हणता 7,000च्या बाया देव अंगात येतो अरे पकडत नाही मी बक्षीस वापरलाय विजय जाधव 500 रुपयाचा पारितोषिक फरमाईश अरे लाल कलर की आज हाय तुमची खिरापत तुम्ही उडवून घेतलेल्या अंगावर उडवून घेतलेल्या आता पुण्याला नाही उडणार जयवंत काशीनाथ चव्हाण शाखा प्रमुख ठाणे 501 रुपयाचा पारितोषिक 1001 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद त्याचप्रमाणे कृपया कोणी रंगमंचावर येताना चप्पल घालू नका हो हा हे आपलं मंदिर आहे का हा तुरेवाले शाहीर कैलासवासी चंद्रकांत गणपत कालकर माऊली यांच्या स्मरणार्थ श्री सत्यवान कृष्णा कालकर माऊली यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आयोजक श्री दत्तगुरु कला मंडळ भेळ गाडीवाडी आणि प्राणीमित्र मुंबई प्राणीमित्र ग्रुप मुंबई दिनांक 6 सप्टेंबर रविवार उमेश पडीलकर बुवा आमचे मित्र विकास लांबोरे शिवाजी मंदिरला कार्यक्रम आहे या अंगामाचा शेवटचा कार्यक्रम असणार आहे 500 रुपयाचा पारितोषिक सन्माननीय श्री दिनेशजी कुडतरकर आमचे माऊली आलेले आहेत आणि सन्माननीय श्री दिनेशजी कुडतरकर साहेब प्रस्तुत रेड अँड सर्कल आणि व्हीआयपी श्री प्रोडक्शन आयोजित कलकीपुराचा जंगी सामना शनिवारी दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाला रात्री 8 वाजता आपल्या साहित्य संघ मंदिरामध्ये गिरगावमध्ये शक्तीवाले विनोद फटकरे गुरु गणपती घरातले आणि तुरेवाले आमचे जनार्दन नाचरे गोवा पहिल्यांदा कार्य होणार आहे सगळ्यांनी यायचं म्हणजे शीघ्र कवी वासवाणी यांचे मानसपुत्र आदरणीय भाऊ पवार यांची शिष्यमंडळी शाहीर हरिश्चंद्र धुमाक आणि शाहीर दिलीप धुमाक माऊली आलेले आहेत 1000 रुपयाचा पारितोषिक मनस्वी आभार आणि चेन्नईतनं तामिळनाडूतनं आमचे योगेश कनावजे बुवा यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक निलेश वरक आमचे आंबेडचे 200 रुपये यामध्ये आमच्या विजयबाईकडे 200 रुपये पोरांसाठी द्यायचं योगेश पळसकर आमच्या सगळ्या पोरांसाठी हे एवढा खाऊ ट्रॅव्हल्स विनोद पाटकर प्रदेश पाष्टे अभिजित विचारे संतोष शिंदे 500 रुपयाचं पारितोषिक आणि शेवटचे बक्षीस संजय सकाराम काळे 101 रुपयाचं पारितोषिक आणि वेदश्री दुप्पट 200 रुपयाचं पारितोषिक दे गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी घोंगराची जोडून खिल्लारी गौरी गणपतीच्या या सणवारी गाडी घोंगराची जोडून खिल्लारी आलो तुझा मी माघारी चल ग बहिणी चल ताई माहेरी आलो तुझा मी माघारी चल ग बहिणी चल ताई माहेरी आणि अजून एक आहे ना आमच्या पत्नी बाबू यांनी सगळ्यात दिलेलं आहे सगळं विचार हा किती आहे हित काही नाही करून सारी करतो मी बरोबर सारखं साजू दे
आमचे सोकन बुवा यांच्याकडनं आणले 500 रुपये. बुवा थँक्यू सो मच. आणि बघायचं एक्स्ट्रासाठी फरमाईश आहे ना. भाळी लावून या स्मरण ऐकावे मंगळाचरण. भाळी लावून या स्मरण ऐकावे मंगळाचरण. हे नाही वेगळे चालू. या काजुर्ली गावची आई जुगाई नवसाला पावली. हे घेतो मी विसरलो आता बुवांचा विषय. बुवांचा बुवानी गण गाय हे ज्या दुसऱ्याला नाव ठेवतात ना, दुसऱ्याला नाव ठेवतात, यांच्या गीतकारांनी यांच्या लेखकांनी याच्यावर लक्ष ठेवायचं. एकच सांगतो त्याचं म्हणणं काय आहे की तेरे इश्क में पागल हे चाल सप्तस्वराने आळवतो मी आज या सभागृहात. निराकारे हे रूप पाहू दे साऱ्या भक्तजना. श्री गणा माझी तुला वंदना. आता मला सांगा, शक्तितुराच्या उंचीवर गेलेला आहे. आता जो गर्भित भाग आहे कलगीतुराच्या आतल्या गोष्टी ज्या आता थोडे थोडे बाहेर यायला लागल्या. मुळा रंगाचा हा गड आणि जो शक्तितुरा येत राहिलाय आणि त्याच्यामुळे आजकाल शिकलेली पोरं ही 22-23 वर्षाची पोरं या एसआरच्या लेवलची ही सगळी पोरं ही सुशिक्षित आहेत. आता हे तुमचं AI आलं, जेमिनी आलं, मेटा आला, त्याच्यावर चॅट जीपीटी आलं, पुस्तकं कमी पण त्याच्यावर लोक जात आहेत, सर्च करतायत, अध्यात्म जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसं तोंडावर पडताय बघून घ्या. हे काय म्हणतात की सप्तसुराने आळवितो मी आज या सभागृहात. आणि निराकार हे रूप पाहू दे सारे भक्तजना. निराकार म्हणजे ज्याला आकारच नाही आणि त्याला सांगतात ज्याला आकार नाही त्याला बघा. भक्तजनांनो बघा. आता हे बघा, हा तुमचा मूर्खपणा. निराकार रूप पण भक्त ते अंतर्यामीतून ध्यानातून फक्त स्मरायचं असतं. हा कलगीतुरा आहे आणि तुम्ही सांगताय स्केलच्या गोष्टी मला ह्या पहिल्या बेसिक शिकवल्या आणि नंतर सांगा मला, नंतर सांगा मला. गाणी घेतोय, गाणी घेतोय. सुखाची गोंधळ माझी भरली गळा. सुखाची गोंधळ माझी तुझी भरली गळा. गेलो विसरून मी माझ्या या साऱ्या वेदना. पुरवली देवा तू माझी मनोकामना. पुरवली देवा तू माझी मनोकामना. सुखाची गोंधळ माझी तू भरली गळा. सुखाची गोंधळ माझी तू भरली गळा. गेलो विसरून मी माझ्या या साऱ्या वेदना. पुरवली देवा तू माझी मनोकामना. पुरवली देवा तू माझी मनोकामना. तुझ्या बिन कोणाचा भरोसाही नव्हता देवा एकया क्षणाचा. भोगला होती देवी आराधना. भोगला होती देवी आराधना.
एक विसरून मी माझ्या या साऱ्या वेदना. नाही माहिती तुझा संसार माझ्या वाणी तुझी भक्ती नम्र नमस्कार. साक्षी साक्षी अभय काळा खुणा साक्षी साक्षी अभय काळा खुणा. गेलो विसरून मी माझ्या या साऱ्या वेदना. गेलो विसरून मी माझ्या या साऱ्या वेदना. गेलो विसरून मी माझ्या या साऱ्या वेदना. असं आहे सगळं. आता यांचा उघड लोकांना बोलायच्या नादात काय काय बोलून जायचं आणि आपण किती उघड. हा विकास लांबोरे जो उभा आहे, जे हे वर्षाचे 12 महिने कार्यक्रम करतात आणि तरी पण एका सीझनला फक्त 4 महिने 3.5 महिने मी बाऱ्या करतो आणि जो आकडा लागतो आणि जितके कार्यक्रम करतो आयुष्यात नव्हे पूर्ण वर्षात जेवढे कार्यक्रम करतात तेवढे ती उंची गाठू शकत नाही. हा फरक आहे. त्याचं कारण एकच आहे, तुम्ही लग्न हे लग्न तुम्ही यायचं आणि ह्या विजय सॉरी निकम आमचं राजेश निकम सांगायचं एखादा विषय द्या सांगायचं 4 वेळी फक्त लिही. मी सांगतो त्या विषयावर तरी लिहायला लावायचं, नाहीतर मी घेतो. आता विषय काय हे लग्न आहे, आमचा विजय बुवा लिहून देणार, ते जाधव बुवा लिहून देणार आणि हे काय ते आहे मान्य आहे ना. आता इतकं वर्ष टोपी घालत नव्हतं, काल खंडाळ्यात बुवा काय सुबुती सुचली, पावलाई देवी पावली आणि गंगाई देवी पावली. काल बाबा टोपी घातला, काय टोपी घातला आणि याचा क्रेडिट कोणा घेणार. अरे किती भारी दिसतो बघा, किती भारी दिसतो बघा. यांना म्हटलंय खेळात किंवा ते चमचमची बाय, एवढ्या प्रेमान बोललो चमचमची बाय, तरी माझा काला बाबू लग्न केलं, एवढा पैसेवाला, एवढा काही पद्धतशीर आहे, एवढा भारी लिहतो, एवढा नवरा नशिबात मिळालाय. नान बाय नान लय भारी होणार. हे बरकतीचा विषय आहे. मी जर काही देवबीव काढतो हो बघणार नाही, या सगळं मला माहिती. ह्या गमतीचा भाग आहे, पण मुळा रंगाचा भाग आहे. तुम्ही 5 वर्षात किती प्रश्न पडलो लोकांचं, किती प्रश्न पडलो. एक गाणं गेलं अहो तर काय नाव नव्हतं ठेवलं तुम्हाला. ते सांगितलेलं की परशुरामाच्या भूमीत शोभते माझं कोकण 1 नंबर आहे. म्हणजे परशुरामाची भूमी म्हणजे कोकण, एवढंच बोललो. आणि वरती त्यांचं एक वाक्य आहे की महाडच्या 14 न्यायाने दिले आंबेडकर, आणि त्याच्या आधी आंबेडकर जन्माला आले, त्याच्या जेवढे आंदोलन झाली तेव्हा आंबेडकर आम्हाला मिळाले. म्हणून सांगतो लिहिताना आपलं काही लिहायचं म्हणून आपलं नंतर त्याची किंमत होतं जितक्यांच्या नजरेत ते सांगायचं होतं. बाकी काय तुम्हाला मी हसत नव्हतं. आता गवळींचा विषय काय म्हणतात की तुझी म्हणतात करेन बरबादी. शहरात म्हणतात राधा सांगते कृष्णाला तुझी बरबादी करीन. बघा याची लेखणी, यांचा शेर बघा. आणि म्हणते माझ्या नादी नको लागूच तुझी करेन बरबादी. अरे असं कुठला ग्रंथ आहे जी राधा माऊली, जी राधा राणी त्या श्रीकृष्णाला, त्या मनमोहनाला जाऊन बोलले की तुझी बरबादी करेन. सांगा बघा शक्यतो ते पाप लागायचं नाही. आणि मग आम्हाला शिकवलं लागणार देव हे सूर आणि ते सांगितलं ना कलगीतुरा हे आमच्या वाटवाड्याचे त्याची जपलेली आहे. आणि माझ्यापर्यंत ह्यांच्यापेक्षा जास्त मी शिकलेलो, पण त्यांच्यापेक्षा जास्त, ह्यांच्यापेक्षा जास्त गाडी फिट माझी, ह्यांच्यापेक्षा जास्त कमी कालावधीत जास्त कार्यक्रम माझे. यावर बसून तुमचे सूट या मी यांना म्हटलेलं आहे का राहुल देशपांडे चुलत भाऊ आहे. हा लता मंगेशकर आमच्या ज्या ताई आहेत त्यांचा काय मांडलेला मानसपुत्र आहे. सगळे सुरू जातात आणि दुसऱ्याला शिकवणार नॉन सायन्स.
सुंदर निरीक्षण. काही बोलायच्या ओघात कमरेचं असं सोडू नको. काहीही बोलायच्या ओघात कमरेचं असं सोडू नको. आणि आपल्या भिकार ज्ञानानं स्वतःला उघडा पाडू नको. अरे आलं किती गेलं किती नाही गंदी. अरे आलं किती गेलं किती नाही गंदी. असं तोडू नको. आणि चार चौघात उघडी आधीच तू त्या चौघाचं कपड फाडू नको. आता शेरपण सुरू. मला काय नसतोय फरमाईश बोल नाही तर शेरपण वापायचं सांगत. चला जाऊया. बोला एकच सांगतो अर्धा डझन आपला कार्यक्रम झालेला आहे. या कालाबाबत खानाबाबत या बंद करूया. मला पसंत केलंस ना चार चौघा. पसंत केलंस ना मग चार चौघा सगळं काला काला कशा म्हणते. काल म्हणते हे ऐका परवा काल त्याची गवळण ऐकतो. गंमत तरी ऐका. हा अहो हे टाईम मिनिटं किती राहिलं आपली. कुठला गाणं. अरे हे परत इथं आता 2 दिवसापूर्वी आमच्या सावरटाईकडचं चिपळूणचं नमान जाकडी होती. ऐका तरी हे ऐकत लावणी करा सांगतो तुम्हाला. नमानात भेट नाही. हे ज्या खडं नमान असतं ना खडे नमन म्हणतात त्याला. अनेक गोष्टी आहेत त्याला जाकडी पण म्हणतात. हा शक्तीपुर आणि जाकडी पण म्हणतात त्याला विधवा पण म्हणतात. तिथं नमानात तिकडं म्हणणे असते हे पहिलं वतू नमन माझं आज पहिलं नमन असं सगळं कुणाला म्हणण्याचं सगळं झालं. तिकडं ती म्हणणे इकडं स्तव. तिकडं का त्या फक्त पुरुष साडी नेसून असे ताट असं ते आता सांगा. ही लावणी आहे गणेशाची आराधना आहे. ज्याचा वाडवडील या नमनासाठी लुगडं लावलेलं आहे मिशी काढलेलं आहे ना त्याला नमनाचं महत्व माहिती आहे. मला माहिती आहे. आणि नमनाचं नुकसान करतो की फायदा करतो माझं मला माहिती आहे. विकास 2023 ला या नमन आणि कलगीतुरासाठी हिवाळ्याच्या दिवसासाठी आमदारने मुद्दा उठवलेला आहे. ऑन रेकॉर्ड आहे. तुमचं काय योगदान आहे कलगीतुरासाठी. तुमचं योगदान काय नमनासाठी. नमनाचं योगदान आहे. या कलेचं जेव्हा घसरेल काय त्या विकास लांबोरे आपल्या परीला खारीचा वाटा होऊन सावराले. तुमच्यासारखं नाही. तुमच्यासारखं नाही. त्याच्यामुळे नमनाच्या गोष्टी मला सांगायच्या. माझं बघून घेईल. ही पुण्याची गोष्ट की पापाची गोष्ट मी बघून घेईल. तिकडं म्हणते इकडं स्तवन तिकडं गाड इकडं गाड तिकडं गवणे आल्या थाट वाट करून मथुरेच्या बाजारीला तिकडं आली गवळण खडी नमानामध्ये मुर्दुम वाजवतात पटवाज वाजवतात तबला वाजवतात. तिकडे जागतिक त्याची पोरं नसतात आणि बाहेर संघ दाखवतात. काय फरक आहे हो. या दोन शेतकऱ्या बहिणी एकत्र राहतात एका घरात दिलेल्या आणि एकमेकांची आईशीची आठवण करता मावशीची आठवण काढली तर प्रॉब्लेम काय हो. मला परत शांतपणे शिकवले जाधव सांगून ठेवा. एकच गोष्ट वारंवार नको. याला ऐकून घेतो बरं कार्यात बोलायचं. नमान करताना मी ह्याला विचारून केला होता. इतर बघ टेन्शन नाही होतं. इथं आठवण नमान बंद करताना ह्याला विचारायचं. नमनाचा भेद मी सांगेन. शक्तीपुराचा भेद मी सांगेन. बंडाचा भेद ना मला फक्त माझी मातृसंस्था आहे.
पब्लिक खुश. अरे आजचा रविवारचा दिवस. आज आपला घाण मटण खायची, आपलं वड मटण काय खायचा, मावरा खायचा घरात सोडून सब माणूस इथं पब्लिक आलेला आहे नाचाला. त्याची फरमाईश झाली, जरा मजा केली तर ह्यांच्या पोटात दुखतात. पुऱ्या बारी त्यांना एक काही नाही, शिट्टी नाही, चलते भेटी चलते भेटी. किती मिनिटं मला किती मिनिटं शेवटची झालं सगळं. मी बघा बघितलं बारी कशी करतो. अरे मला फसवू नका हो. सांगा फसवू नका. सावर पदार्थ सावर पदार्थ वागणं सुधारतो. तुला कितींदा सांगायचं बरबादी कृष्णाची बरबादी अवकाश आहे कृष्णाची बरबादी. कोण लिहून देतो हा? कोण लिहून देतो? सावर पदार्थ वागणं सुधारतो. कितींदा सांगायचं उतरव जातो सावर तुझा उतरव जातो ठराव तुझा कसं तुला वागायचं. कसं जातो ठराव तुझा कसं तुला वागायचं. सावर पदार्थ वागणं सुधारतो. सावर पदार्थ वागणं सुधारतो. कितींदा सांगायचं सावर पदार्थ वागणं सुधारतो. कितींदा सांगायचं सत्वाचं झालं बोलणं झालं किती भांडण. तुझा नव्यानं आयुष्यात या होत सुरू करुणा सुचना किल्ल्याच्या वचनात करुणा सुचना किल्ल्याच्या वचनात कसं लागायचं. करुणा सुचना किल्ल्याच्या वचनात कसं लागायचं. उतरव जातो ठराव तुझा तू कसं तुला वागायचं. उतरव जातो ठराव तुझा तू कसं तुला वागायचं. सावर पदार्थ वागणं सुधारतो. कितींदा सांगायचं सावर पदार्थ वागणं सुधारतो. कितींदा सांगायचं. शाहीराणी काल त्यांच्या प्रश्नाच्या मागून आम्ही गेलो. तंतोतंत उत्तर ते म्हणाले आमच्या ग्रंथाचं जे नाव आहे ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि तोच पुरावा तसाच ग्रंथ सगळं झालं त्यांनी मान्य केलेलं आहे. आमचा त्याच्यावरती अट्टास नाही. आम्ही तुमच्या ग्रंथाला खोटं ठरवणार नाही आणि तुमच्या प्रश्नाला खोटं ठरवणार नाही. त्याच्यानंतर काल त्यांनी उत्तर दिलं भूमाताच गौरव गातात म्हणजे भूमाता उत्तर दिलं. त्यांना पहिली ह्या आपल्या 6 बारा झाल्या त्यातली एक पहिली दिलेली आहे की आता आम्ही यंदा एक्स्ट्रा अजून सोडवल्या. ग्रंथ तोच ग्रंथ तोच ग्रंथ बदलेला नाही. फक्त एवढं सांगितलं की एखाद्या शक्तीवाल्याला प्रश्नाकडे जाताना अजून त्याला वाटा जे आहेत ते मोकळे व्हाव्या, अजून त्याला सोपा जावं म्हणून अट घातली आहे की एका देवाने त्या राजाला वरदान दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सोपं झालं. तुम्ही आता स्त्रीकडे जाऊ नका. मग ह्याच्यात तुम्हाला मिरची लागायची काय गरज आहे. असा तोरेवाला कोणी बघितलाय. दरवर्षी तुम्हाला उत्तर सोपा करण्यासाठी एक्स्ट्रा अजून बाजू देतोय. ते तुम्हाला कळलं पाहिजे. त्या घेता येत नाही हे म्हणून त्याला दातृत्व पण मोठं लागतं आणि घेण्याची वृत्ती पण मोठी लागते. आशिष भेंद्रे माऊली कोंडी भेंद्रेवाडी तालुका राजापूर
जिल्हा रत्नागिरी 201 रुपयाचं पारितोषिक आणि सुनील गाडेमाऊली भेड बोगरगाव 201 रुपयाचं पारितोषिक आलं. मी माझं काही पद गात नाहीये, वेळ दिली मात्र आमचे शंकर गोरे पत्यानी माऊली या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आमच्या उदय सामंत माऊलीचे चाहते आहेत किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत म्हणून 2 शब्द त्यांच्यासाठी मी गातोय. आपला प्रश्न सॉरी. तर आमचा प्रश्न असा आहे शाहीर की नागरी बळीराजा जो आमचा शेतकरी आहे तो जेव्हा शेतात जाईल तेव्हा त्याच्या कमरेला आकडी कोणती असेल तर त्याच्यावर कोणतं अरिष्ट येणार नाही, त्याच्यावर कोणती बाधा येणार नाही. हे वरदान कोणी दिले एवढं सांगायचं आहे. आमचं जे तुम्ही ग्रंथाचं नाव घेतलं त्याच ग्रंथात उत्तर आहे आणि अजून त्याला बाजू सोडलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला दिले. तुम्हाला प्रयत्न करा आणि तुमच्यासारख्या घराण्याने जर आमच्यासारखा प्रश्न फोडला ना आमच्या गावाला आमचं नशीब आहे यादवानं मान्य करणार. हे माझी कोरडोर येतं द्या मी त्याला घाबरतो त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका मी फोडो नाही. हा 2 शब्द हे घेतो आठवत. तुमचे उपकार जन्मा राहतील. शंकर भाऊजी हा पत्यानी बोल पुढे. तुमचे उपकार जन्मा राहतील केली कैक कामे लहान थोर सांगतील. उदय सावंत महाराष्ट्राचे उदय सावंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतील. 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 तुमचे उपकार जन्मा राहतील केली कैक कामे लहान थोर सांगतील. उदय सावंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतील. उदय सावंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शोभतील. मी आता हे गाणं बोलतोय ते बोललं तर बापार्डेकर मला घड्याळ दाखवणार झाली भेट झाली. एक फक्त मंडळावर घेतो ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. प्रियांश वैभव खेर गाव जयगड साडेवाडी गाण्याला पौत्र बांधायचं फरमाईश दुसरा म्हणलं गेल्या. जाणे तुम्ही झोरेवाडी 201 रुपयाचं पारितोषिक आणि श्री गांगेश्वर ग्राम विकास मंडळ आयोजित संदीप फोरे विरुद्ध विकास लांबोरे या बुधवारी 22 तारखेला ह्याच ठिकाणी आहे 8 वाजता आमच्या गांगेश्वराच्या चरणाशी नतमस्तक व्हायचं आहे. तर असा जपती अंतरी भाव असा जपती अंतरी भाव प्राणी मित्र एकमेव. असा जपती अंतरी भाव प्राणी मित्र एकमेव. मुक्या जीवाना लावून जीव पावती त्यांच्या मधी व देव. मुक्या जीवाना लावून जीवन पावती त्यांच्या मधी व देव. असा जपती अंतरी भाव असा जपती अंतरी भाव प्राणी मित्र एकमेव. असा जपती अंतरी भाव प्राणी मित्र एकमेव. बारीक संपवतोय राजेश कमवा ज्याप्रमाणे काय 15 मिनिटं बारी करा पुस्तकाला घेतोय आज हिशोब होऊन जाऊ दे. परत तुमची बारी लवकर आहे ना डायरेक्ट ऑगस्ट मध्ये बघू तरी 1 महिन्यानंतर. धन्यवाद येतोच.